तर बघा फ्रेंड्स, ही पावशेर डाळ मी घेतली कारण यूट्यूब फॅमिली तुम्हाला मला हे दाखवायचं आहे. म्हणजे देव वगैरे घासून होईपर्यंत आपली चांगली कणिक मुरली जाईल. कणिक झाली आपली मळून. तर बघा आपली देवपूजा झालेली आहे. ही पूजा असते साईबाबा आणि स्वामी समर्थ महाराज. पोळण परत मी बघा माझ्या लेकी जेवायला लागल्यात. तर आज आहे होळी आणि होळीचा स्पेशल ब्लॉग मी बनवते. तर चला आता वाजले 6 आणि आपल्याला बनवायचा पोळ्यांचा स्वयंपाक. त्यामुळे मी आज लवकर उठली. तर 6 वाजता उठली. तर बघा इकडं अंधार असेल बहुतेक बाहेर. पोरं इकडं झोपल्यात. काय भारी वाटते. वाव, मस्त वाटते. तर बाहेरचं वातावरण बघा असं आहे. गोळ बघा झाली माझी आणि केस वगैरे धुतले. आज केस धुतले पाहिजे कारण आज आहे गुरुवार आणि आमच्या साहेबांचा आहे उपवास. तर देवपूजा पण करायची मस्तपैकी. तर आम्ही आधी आमचा देवारा हा हॉलमध्ये होता, तर आम्ही इथे किचनमध्ये केला आहे कारण ही योग्य दिशा आहे असं आम्हाला सांगितलं, तेव्हा आम्ही इथे घेतला आहे. तर चला देवपूजा पण करायची आपल्याला आणि आणलेले हार पण घालायचे. हार आणले त्यांनी कारण दर गुरुवारी आम्ही स्वामींच्या फोटोला आणि साईबाबाच्या फोटोला फुलांचे हार घालतो. तर हार पण आणून ठेवले. तर घासून देवपूजा करू. आधी कणिक मळू म्हणजे कणिक जरा मुरेल आणि मग देवपूजा करू. तर चला चहा प्यायचा आहे पण देवपूजा झाल्याशिवाय चहा नाही प्यायचा. ओके. तर बघा फ्रेंड्स, ही पावशेर डाळ मी घेतली कारण पोळ्या आमच्या घरात कोण खात नाही. मी आणि आमच्या आरूलाच आवडते पोळी. तिचा पप्पा आणि डोळी काही खात नाहीत. तर बघा ही मस्तपैकी मी निवडून घेतलेली आहे डाळ. आता आपण हिला शिजायला घालू. तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला मला हे दाखवायचं आहे. तर बघा मी किती सुंदर झाडे लावलेत. फुटलेले कप होते, त्याचे कान फुटले होते. तर त्याच्यामध्ये बघा मी असे मस्तपैकी झाड लावले आणि ते असे किचनमध्ये खूप छान दिसतात. बघा थोडं थोडं उजळते आता आणि बघा किती सुंदर वाटते मस्त. आणि हे हॉलमध्ये असतं असं ठेवायचं. खूप छान. कणिक झाली आपली मळून. तर हिला झाकून ठेवूया आणि तोपर्यंत देवपूजा करून घेऊ. तर बघा आपली देवपूजा झालेली आहे. मस्तपैकी अशी देवपूजा केली मी. घासून वरती कलश ठेवला आणि इकडं देवपूजा फुलं वगैरे घातली देवांना. पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम झाला की अगरबत्तीच संपली होती. मग कांडी धूप तेवढा लावला. आणि बघा ही गुरुवारची अशी आमची पूजा असते. स्वामी आणि स्वामी समर्थ महाराज आणि साई. गुरुवारची आमची ही पूजा असते. साईबाबा आणि स्वामी समर्थ महाराजांना आम्ही हार घालतो फुलांचा. एरवी हे हार असतात. आता हे माझी मस्त पूजा झाली. हार वगैरे घातले, गुलाबाचं फूल पण घातले. तर चला आपण आता पोळ्या करू. तर चला पूजा बिजा मस्तपैकी झाली. आता आपल्याला करायचे आहेत पोळ्या. पण आरू उठले नाही नेणार शाळेत पोळ्या. हे असं असतं, पोरांचे लई नखरे असतात. तर बघा देवाचं हे कापड धुवायला टाकू आणि असे झोपे आले कसं आले. तर चला आपण मस्तपैकी पोळ्या बनवू. त्यांना काय न्यायचं आहे तिथे टिफिनला न्यायच्या. डाळ दाखवते तुम्हाला. कुकरला डाळ लावली. डाळ आपली शिजलीच असणार मस्तपैकी. आम्हाला एक छोटा वाटा कुकर. तर डाळ असं मस्त शिजलेली. तर पटपट पटपट बनवू. खोबरं काढून ठेवलं आहे आमटीला. तर बघा पुरण परतते मी. पुरण दाखव कॅमेरामॅन, पुरण दाखव.
तर बघा पुरण परतून घेतलं, आता थंड व्हायला ठेवू आणि मस्तपैकी आपण आता आमटीची तयारी करू. आमटी घालून घेऊ. आरू आली आंघोळ करून, आरूच्या वेळी आपण घालायचं मला. तर चला आमटीची तयारी करू, लसूण सोलून घेऊ. तर बघा आमटीसाठी मी मसाला घेतला वाटून, जिरं, खोबरं, हळद, लसूण, अद्रक, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर वाटून घेतलेला आहे मी. आणि ही आपली राहिली येळवणी. तर पातेलं ठेवले मी इकडं. तर मस्तपैकी आमटी बनवून घेऊ. कोथिंबीर जरा संध्याकाळी करते, पण जाऊ द्या उद्या आहे बाजार. तर चला आपण फोडणी घालून घेऊ आमटीला. आणि हा कढीपत्ता मी आणलाय शेजारच्या ताईंकडून, देशी कढीपत्ता पण वाळलेला आहे, वास खूप छान येतोय, सुगंध. तर बघा मसाला टाकू आपण. वास येते का मसाला? मसाला चांगला शिजवून घेऊ तेलामध्ये. आणि मग टाक कढीपत्ता. मस्त फोडणीचा वास येते. कढीपत्ता टाकला. आणि बघा ही आमच्या घरचा मसाला आहे, तिखट, चटणी. कोण कोण हिरव्या मिरचीची बनवतं, पण हिरव्या मिरचीची नाही. मग आम्हाला खूप आवडते, पण मला जास्त आमची जमत नाही. चवदार आहे. लालसर असा मसाला भाजून घ्यायचा चांगला. तोपर्यंत मी गरम मसाला आणि चिकन मसाला घेते. थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला पण आमटीमध्ये टाकला ना छान होता. आज गाडी पण खाऊन जाणार आहे ना, है ना? डब्याला पण येणार आहे. थोडासा गरम मसाला, थोडासा हा चिकन मसाला. आमची सुंदर होती चिकन मसाला टाकला. थोडीशी धनिया पावडर आणि आपली चटणी, मिरची. वाव, काय वास येते. तर थोडंसं पाणी टाकू आपण, भांडं पण धुवून घेऊ. अजून थोडंसं पाणी टाकू, कुकर धुवून घेऊ जरा. कारण एवढी आमटी तर पुरणार नाही आपल्याला, आमटी भरपूर लागते पोळ्यांसोबत आमटी. तर बघा फ्रेंड्स, पावशेर डाळीचं एवढं पुरण झालं आणि आमटी पण झाली आपली. तर मी हुंडा बनवते, पुढे येऊन दाखवते. तर पहिली पोळी बनवली, त्याच्यात जास्त पुरण झाल्यामुळं जरा ते तुटली. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं कमी घातलं. गच्च पुरण भरलेली पोळी खूप छान लागते. ही दुसरी लागते. तर मुलांना आता डब्याला पण द्यायच्यात आपल्याला. आमटी, भात आणि पोळ्या बनवल्या, भजी आणि कुरवड्या संध्याकाळी करायच्या. तर आता या शाळेचा नाही, एकटीसाठी कुठं करायला नाही, त्यांचा तरी उपवास. पहिली पोळी गरम गरम पोळी. बघा माझ्या लेकी जेवायला लागल्यात. पोळी दिली त्यांना मस्त करून, आणि आमटी, भात आणि पोळी नसते. दुधासोबत खा पोळी तर खाय नाही, येडी पोळी. तिकडं डॉरी साहेबावर बसून जेवते.
कशी झाली पोळी? डॉलीला पण भात आणि पोळी घेतली बघा मी. तर बघा फ्रेंड्स, माझा सगळा स्वयंपाक झाला पोळ्यांचा. आणि हे बघा किचनवर सगळा राडा राडा झाला. हे बघा आहे. आणि शेंगा सोलल्या होत्या भुईमुगाच्या खिचडीसाठी, शेंगदाणे बनवाय. तर बघा इथं पोळ्या ह्या अशा आहेत आपल्या डब्यात ठेवल्यात. अरे हे काय झालं, सेटिंग बिघडते. आणि इथं खिचडी बनवली साबुदाणा. पोळ्या आपल्या पण छोटे छोटे निवद मी आधीच लाटून घेतले होते. हे बघा छोटे छोटे नैवेद्य. तर बघा आरुडोली गेल्या बघा शाळेत, त्यांचे पप्पा गेले त्यांना घेऊन. त्यांना पण टिफिनला दिली मी पुरणपोळी आणि थोडीशी आमटी दिली. डॉली नुसती पोळीच घेऊन गेली. आणि आता आपल्याला भूक पण लागली मला खूप. तर आता हा आधी पसारा सगळा आवडून झाडू मारणार घरात आणि मग जेवणार. तर आपल्याला संध्याकाळी होळी पण पेटवायला जायचं आहे खाली. तर तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोसायटीची होळी. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघितला. आता मी घेते हा पसारा आवडून. गॅस घासून घेतला मस्तपैकी. आमटीचं भात आहे ना, सगळा किचन वाटा घासून घेतला. भांडे घासले, डेरा गच्च भरला पाण्याचा, माठ वेसिन पण घासून घेतला. तर आपलं आता सगळं बऱ्यापैकी काम सगळं झालेलं आहे. म्हणजे सगळं कामच संपलेलं आहे. तर चला आता आपण जेवूया. पण हे येत आहेत म्हणून वाट बघत बसली. त्यांच्यासोबत दोघंजण जेवणार आम्ही आणि दुपारी झोपणार. तर आता डायरेक्ट भेटू आपण जेवल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी होळी पेटवायला. आरोबाजी पण गेल्या शाळेत. आता चला मस्तपैकी जेव्हा भूक लागली पण ते काय अजून यायला येतच. बघा आरू बघा कलर खेळून झाली बघा. फक्त तिचं तोंडच दाखवते मी. तर बघा कलर खेळून झाली. पाणी लावलंय तिने. आणि डॉली साहेब इकडं. ए डॉली पडद्याला सगळं लागलं. पडद्याला लागल कलर. डॉली डॉली काही तोंड दाखवते. जाऊ दे, आपण डॉलीला नको दाखवायचं. युट्यूब फॅमिली मस्त वेगळी साडी घालून अशी तयार झालेली मी. आणि देवाला मी नैवेद्य पण दाखवला, पूजा केली. आणि इकडे मी ताट पण बनवले. न्यायला पाणी नारळ ते घेऊन येत आहेत. हळदी कुंकू नैवेद्य होळीसाठी. आणि चला आपल्या खाली होळीची तयारी झालेली आहे. तर आपण आता खाली जाणार आहोत होळी पेटवायला. तर होळी पेटवली तर म्हणजे पेटवायची. आमच्या इथं चालली होळीची तयारी पेटवायची. अशी छान होळी बनवली. सगळे आलेत तयार होईल. त्यांना बावळे म्हणून करत असतील आमचा युवी. होळी पेटवली. थांबा ते बुडलेलं जाऊ दे. अंगावर पडेल साडी. साडी जरा तुमच्या कामात पडता म्हणून बरे
बघा ए दीदीला पेढा दिला का लवकर आली ओ शुभ्राचे पप्पा या ना सगळं सांगायला लागतं घ्या ना नारळ फोडून पूजा करा ना तुम्ही इथून करा पूर्व पश्चिम नारळ फोडून तर बघा आलो आम्ही फ्रेंड्स. तर चला आता आपल्याला जेवायचं आहे 9 वाजत आले. तर पटकन सर मागू तर पटकन आपण आता साडी काढू आणि जायचं आहे गावामध्ये. ह्यांना कलर वगैरे आणायचे कारण सकाळपासूनच असं ठरलं की होळी खेळणार आहे सगळेजण कलर खेळणार आहेत. तर चला आता ड्रेस चेंज करून जाऊया गावात आणि कलर घेऊन येऊया पोरांसाठी. बघा ह्या 2 पिचकाऱ्या आम्ही घेऊन आलो. 120 रुपयाला एक पिचकारी. बापरे किती महाग. 120 रुपयाची. बघा तिकडे एक आहे 120ला एक पिचकारी. आणि हे कलरचं वाटप चाललंय बघा ह्यांचं. आणि युवीची मध्ये मध्ये काय आहे काय माहिती दुडबुड. ओके गाईज तर जेवण वगैरे झालेलं आहे आमचं मस्तपैकी. भांडे बिंडे घातले सगळं एकदम अंथरून बिंथरून टाकलं बिछाना. तर बघा तुम्हाला दाखवते इथं झोपलेत आमच्या घरातले सगळे डॉटी. तर माझा हा होळी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके टेक केअर. गुड नाईट. बाय बाय.